नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता अजित, प्रेरणा आणि तेजा हे तिघजण वल्लरीने केस जिंकल्यामुळं तिच्यासाठी एक पार्टी अरेंज करतात. बुफे आलेला असतो पण वल्लरी काय अजून आलेली नसते. तेवढ्यात तिथे श्वेता येते आणि म्हणते, हे काय बुफे आला पण वल्लरी कुठे? आता श्वेताला पाहून तेजा आणि प्रेरणा थोड्या भावुक होतात. तर तेजा श्वेताला म्हणते, का ग श्वेता, आम्ही आहोत ते नाही चालणार का? फक्त वल्लरीच हवी आहे का तुला? आम्हाला विसरलीस का? तर श्वेता म्हणते, अगं असं कसं म्हणतेस तू? तुम्हाला कशी विसरेल? पुढे आता प्रेरणा आणि तेजा दोघी जणी श्वेताला मिठी मारतात. त्यानंतर थोड्या वेळातच तिथे आता मनोज येतो. मनोजला पाहून ह्या सगळ्या जणी खुश होतात आणि म्हणतात की काय मनोज भाऊजी, अहो सगळ्यात आधी तुम्ही यायला हवं, वल्लरी कुठे? तर मनोज पुढे येतो आणि म्हणतो, हे काय अजून वल्लू आली नाहीये? तर प्रेरणा म्हणते, काय हे मनोज भाऊजी, तुम्ही सगळ्यात आधी असायला हवं इथं वल्लरीचं कौतुक करायला, आत्ता आलात का? तर श्वेता म्हणते, नाही हा मनोज भाऊजींना खूप कौतुक आहे वल्लरीचं, मला माहिती आहे ना. तर अजित मनोजला म्हणतो की मनोज, झाली ना सगळी तयारी, ते आपलं सरप्राईज? आता हे ऐकल्यावरती प्रेरणा अजितला विचारते की काय कसलं सरप्राईज आहे, मला नाही सांगणार का? अजित म्हणतो, कसं आहे ना, तुम्ही गर्ल्स, तुमचं कसा पिंगा गर्ल्स ग्रुप आहे तसाच आमचा धिंगाणा ग्रुप आहे. असं म्हटल्यावरती मनोज अजितला एक टाळी देतो. आता हे दोघं जण बाहेर निघून येतात. पुढे आता तेजा श्वेताला म्हणते, काय ग आणि तू एकटी आलीस, तुझ्या नवऱ्याला का घेऊन आली नाहीस? आता नवऱ्याचं नाव ऐकताच श्वेताचा जरा चेहरा पडतो. ती म्हणते, नाही ग, ते येणार होते पण त्यांना वेळच मिळाला नाही. तेजा म्हणते, काही नाही या, ज्याला यायचं असतं ना त्याला वेळ आपोआप मिळतो, वेळ हा काढावा लागतो. तर प्रेरणा म्हणते, अगं तुझं हे नेहमीच उत्तर झालंय. आता बघ ना, अजितची आणि मनोज भाऊजीची कशी मस्त मैत्री झाली का नाही? घेऊन यायचं ना त्यांना, तेवढीच यांच्यासोबत ओळख झाली असती. तर श्वेता म्हणते, माझं सोड, ह्या तेजाच्या होणाऱ्या नवऱ्याला काय झालं होतं बरं यायला, तिला विचार ना आधी. असं म्हटल्यावरती आता तेजा शांत होते. तेवढ्या तितक्यात आता तिथे वल्लरी येते. वल्लरीला पाहताच या तिघी जणी फार खुश होतात आणि तिला मिठी मारतात. प्रेरणा वल्लरीला म्हणते, काय मग वकिलीनबाई, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणत आता त्या पिंगा गर्ल्स बसतात. पुढे आता श्वेता मिठूबद्दल विचारते. मिठूचं नाव ऐकून तेजा आणि प्रेरणा थोड्या जणी भावुक होतात. प्रेरणा म्हणते की मिठूचं काय ग, मिठू आपल्यामध्ये येते का? गेली 2 वर्ष आपल्यासोबत काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. अगं आपल्याला फोन करणं तर लांबचीच गोष्ट, आपण जरी तिला फोन केला ना तरी सुद्धा ती फोन उचलत नाही. आता काय मोठी स्टार झाली आहे ना, विसरली असेल बहुतेक आपल्याला. पुढे आता ह्या सगळ्या जणी विचारू लागतात की काय मग, कशी झाली केस, सांग ना काय काय झालं, आम्हाला सगळं काय ऐकायचंय. आता वल्लरी सांगायला लागते की आजची केस ही 150 लोकांच्या घराच्या बाबतीतली होती. आज जर ही केस आपण हारलो असतो ना तर 150 लोक ही बेघर झाली असती. पण आज मला मनापासून आनंद झालाय, 150 लोक बेघर होण्यापासून वाचलीत. श्वेता म्हणते, त्यांचं ठीक आहे ग, आता त्यांना मिळाले त्यांचं घर, पण तुझं काय? आता पैसा येतोय, दोघंही चांगले कमावतात येत, तू कधी घर घेणार आहेस? तितक्यात प्रेरणाला अजितचा फोन येतो. अजित सांगतो की वल्लरी आणि बाकी सगळ्यांना बाहेर घेऊन ये, वल्लरीसाठी सरप्राईज आहे. असं म्हटल्यावरती आता प्रेरणा सांगते की चला आपण बाहेर जाऊया, अजितचा फोन होता, आपल्याला बाहेर बोलवलंय. वल्लरी म्हणते, आता हे काय मध्येच, आता मस्त आपण इथे बसलोय ना, गप्पा मारतोय ना, कशाला उगाचच बाहेर? प्रेरणा म्हणते, हो ग, चल तर पाहू काय म्हणतात ते. असं म्हणत आता या सगळ्या जणी बाहेर येतात. तेवढ्या समोरून एक आलिशान कार येते. आता ती कार पाहून वल्लरी अजितला विचारते की काय हो अजित भाऊजी, कोणाची गाडी आहे, कोण येणार आहे? आता तितक्यात मनोज हा कारमधून खाली उतरतो. आता मनोजला कारमधून बाहेर आलेलं पाहून वल्लरीला जरा धक्काच बसतो. ती खुश पण होते. तर मनोज पुढे येऊन तिच्या हातामध्ये कारची चावी ठेवतो आणि म्हणतो की वल्लरी, हेच तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आता ते पाहून वल्लरी फार भावुक होते. तर इकडे पिंगा गर्ल्स सुद्धा फार खुश होतात. पुढे आता वल्लरी मनोजला म्हणते की माझ्याकडे पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. असं म्हणत एक बॉक्स काढते आणि तो मनोजकडे देते. मनोज तो बॉक्स उघडतो तर त्यात एक किल्ली असते. वल्लरी म्हणते की याच किल्लीने माझं नशीब उघडलं, तीच ही किल्ली आहे. श्वेता म्हणते, अगं हो, पण ही किल्ली कसली आहे नक्की? कुठे खजिना वगैरे सापडला की काय? खजिना खोलायची चावी की काय ही? तर वल्लरी म्हणते की हो श्वेताताई, अहो तसंच समजा, मला खजिनाच मिळालेला आहे. पुढे ती सांगते की रोशन आंटीचं घर मी विकत घेतलंय. आता हे ऐकल्यावरती प्रेरणा, श्वेता, वल्लरी ह्या सगळ्या जणी फार खुश होतात. प्रेरणा म्हणते, अगं काय सांगतेस काय, म्हणजे आपण जिथं राहत होतो, जिथे आपल्या एवढ्या आठवणी आहेत, ते घर, रोशन आंटीचं घर तू विकत घेतलंयस? वल्लरी मनोजकडे पाहत म्हणते की हो, ते घर मी विकत घेतलंय, आता आपलं स्वतःचं घर असणार आहे या शहरामध्ये. हे ऐकल्यावरती मनोज सुद्धा फार भावुक होतो. त्यानंतर आता हे सगळेजण बुलबुल बागेमध्ये येतात. वल्लरी म्हणते की चला, आता आपण आलो इथे, अजून एक सरप्राईज आहे. असं म्हणत एक गिफ्ट मनोजला देते. मनोज म्हणतो, हे काय अजून एक? वल्लरी म्हणते, अहो खोलून तर बघा. मनोज ते गिफ्ट खोलून पाहतो तर आतमध्ये नेम प्लेट असते. आता ती नावाची पाटी बघून मनोज फार खुश होतो.
ती सुंदर पाटी पाहून मनोज भाऊ खोन तिला म्हणतो की हे बघ वल्लरी, माझी तू 2 स्वप्न पूर्ण केलीत. एक म्हणजे तुझं वकील होणं आणि दुसरं म्हणजे या शहरामध्ये आपलं स्वतःचं हक्काचं घर असणं. त्यानंतर पुढे आता वल्लरी दरवाजा उघडते. सगळेजण आतमध्ये येतात. घर पाहून सगळेजण खुश होतात आणि म्हणू लागतात की वा, किती सुंदर केलंय. अजित जाऊन गॅलरी उघडतो आणि म्हणतो की बघा, गॅलरी किती मस्त सजवली ते. आता गॅलरी पाहून या सगळ्या जणी जरा भावुक होतात, कारण की त्यांनी त्या गॅलरीमध्ये त्यांच्या बेस्ट टाइम घालवला असतो. त्यांच्या खूप सारी मेमरीज असतात. पुढे आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, अहो हे पाहिलं का. आता प्रेरणा ते देवघर पाहते आणि म्हणते की किती मोठं केलंय देवघर, किती सुंदर आहे, असं म्हणून खुश होते. पुढे आता प्रेरणा किचनमध्ये जाते आणि म्हणते की ही माझी फेवरेट जागा होती, माझी स्वयंपाक करण्याची जागा. असं म्हटल्यावरती आता ह्या सगळ्या जणी जरा भावुक होतात. पुढे आता त्या घरामध्ये त्यांनी जसे जसे ते दिवस घालवले होते, त्यांच्या ज्या काही मेमरीज होत्या त्या सगळ्या जणी आठवून भावुक होतात. श्वेता वल्लरीला म्हणते की वल्लरी, तू फक्त हे घर विकत घेतलं नाहीस ग, तर तू आपल्या मैत्रिणीच्या आठवणी ह्या सगळ्या काही जपून ठेवल्यात. बघ ना, इथं आल्यापासून मनामध्ये ना नुसत्याच आपल्या ज्या आठवणी होत्या ना ह्या घरातल्या, त्या पिंगा घालता येतात ग. तर प्रेरणा सुद्धा वल्लरीचं कौतुक करत म्हणते की खरंच वल्लरी, खरंच तू खूप छान काम केलेस. हे घर घेऊन ना आपल्या मैत्रिणींच्या आठवणी ना पुन्हा एकदा ताज्या झाल्यात, असं म्हणून आता ह्या सगळ्या जणी भावुक होतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की मनोज आणि वल्लरी दोघं जण आनंदाने गृहप्रवेश करत असतात. पण वल्लरीची सासू म्हणते घर वगैरे घेतलं ते सगळं काही ठीक आहे, पण घराला घर पण तेव्हाच येतं ज्यावेळेस घराचं गोकुळ होतं. असं म्हटल्यावरती वल्लरी मनातल्या मनात म्हणते की सगळ्याच गोष्टी काय आपल्या मनासारख्या होत नाही आणि सगळीच नाती काय कायमची आपल्यासोबत राहत नाही. तर मित्रांनो, उद्याच्या भागात आपल्याला हे सगळं काही पाहायला मिळणार आहे. आजचा भाग कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.